श्रावण पण आहे आणि संडे पण आहे, तर जेवायला काय बनवायचं? आमच्या गावावरून कोण आलं की सगळेजण अशी भाजी छान अशी घेऊन येतात आमच्याच रानातली. आणि छान असं मग आकाने आमच्या ना माठाची भाजी आणलेली होती, मग तीच म्हटलं चला आज करूया संडेला. तर छान असा लसूण कुटून घेतला, भाजी एका साईडला शिजायला घातली, छान अशी ती भाजी शिजवून घेतली आणि त्यानंतर लसूण आणि मिरचीची छान अशी फोडणी दिली. काही काही जण मिरची टाकत नाहीत, पण मी जरा टाकली आहे त्यामध्ये मिरची. आणि त्यानंतर भाजी शिजवून घेतल्यानंतर ती झाली एवढीशी. त्यामध्ये छान असं मीठ वगैरे घातलं आणि छान अशी ती भाजी पण छान अशी परतून घेतली आणि त्यानंतर ती भाजी काढून घेतली आणि झाली ती एवढीशी. म्हटलं आता एवढीशी भाजी तर नको आहे, अजून काहीतरी बनवूया. हे म्हटले चल कॉफी पिऊया. मग छान अशी आम्ही दोघांनी कॉफी घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला आता मटकीची भाजी बनवूया. छान अशी डाळ निवडून घेतली आणि त्यानंतर कांदा वगैरे भाजायला घेतला. हीच भाजी ना तुम्ही लोखंडी तव्यामध्ये केली ना एवढी छान लागते ना आणि खूपच टेस्टी लागते. बनवता बनवता ह्यांना पण भूक लागली, म्हटलं त्यांना पण थोडंसं काहीतरी खायला टाकायचं. छान अशी भाजी पण झाली रेडी आणि म्हटलं आता चला पटकन थोडीशी चपाती बनवली आणूसाठी आणि आमच्यासाठी भाकरी बनवली. पटकन सगळं जेवण बनवून घेतलं, भाजी रेडी झाली, भाकरी रेडी झाली, चपाती पण बनवली आणि म्हटलं आता चला जेवायला छान असं वाढून घेऊया. जेवण छान असं वाढून घेतलं आणि मस्त गप्पा मारत छान असं जेवण पण करून घेतलं. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.